नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर निर्मळे. 4 दिवसाच्या संपानंतर सरकारला जाग आली आणि सरकारनं संघटनेच्या विविध मागण्यांवर सकारात्मक पवित्रा घेतला. पण हा पवित्रा घेण्यासाठी सरकार दरबारी अनेक संघर्ष करावे लागले, अनेक वाटाघाटी झाल्या आणि मग संघटनेच्या 18 पैकी 18 मागण्यांवर चर्चा करण्याचं सरकारनं कबूल केलं. नव्हे तर त्या संदर्भातली लेखी आश्वासनं संघटनेला दिलेली आहे. तर सरकारसोबत सध्या काय वाटाघाटी चालू आहेत आणि कुठल्या पातळीवर पेन्शनचा मुद्दा आलेला आहे, पेन्शन कशा पद्धतीने लोकांना मिळणार आहे, कोणती पेन्शन मिळणार आहे, याचं सविस्तर आपण पहिल्या भागात जाणून घेतलेलं आहे. त्याचा पुढच्या भागामध्ये पेन्शनची प्रक्रिया नेमकी कशी चालणार आहे, कशी लागू होणार आहे आणि कधी लागू होणार आहे या संदर्भात आपण भाग 2 मध्ये चर्चा करणार आहोत. जुनी पेन्शन जशी आहे तशी दिली नाही, वस्तुस्थिती आहे. आता प्रश्न उरतो, मग आंदोलनातून मिळालं काय? जुन्या पेन्शन प्रमाणे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात सामाजिक आणि आर्थिक सुरक्षितता मिळण्याची आवश्यकता होती. ती लिखित स्वरूपात शासनाने मान्य केले. म्हणूनच त्या अनुषंगाने सुबोध कुमार समितीची स्थापना केली आणि त्या अनुषंगाने जो त्या ठिकाणी GR पारित केला 20 सप्टेंबर 2024 ला, ती त्याचीच प्रचिती होती. अशा पार्श्वभूमीवरती जुनी पेन्शन या मूळ मागणीपासून आम्ही दुरावलो नाही, पण शासनाला जे काही त्या ठिकाणी वाटाघाटीत शासनाला जे काही शक्य होतं, जास्तीत जास्त जे शक्य होतं ते त्यांनी सुधारित निवृत्ती वेतन योजना त्या ठिकाणी पुकारून किंवा देऊन आमचं समाधान केलेलं होतं. म्हणूनच, कारण मूळ मागणी आणि मेन मागणी ही पेन्शन विषयीच होती. NPS मुळे फार नुकसान होत होतं, ते टळावं हाच हेतू त्या ठिकाणी होता. आणि त्या बाबतीमध्ये 2005 सालापासून 2023 पर्यंत बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी मांडण्याचा इतर अनेक संघटनांनी सुद्धा प्रयत्न केला होता, पण शासन तस्य मस्त त्या ठिकाणी होत नव्हतं. आणि म्हणूनच या पार्श्वभूमीवरती शेवटी देणे घेणे घेणे देणे, देण्या वाचून घेणे नाही, घेण्या वाचून देणे नाही, हे सगळे आपण सरकारी कर्मचाऱ्यांची सुद्धा काही विशिष्ट प्रकारचे त्या ठिकाणी शासनासह जे काही आपण त्या ठिकाणी मत मांडतो किंवा त्या संबंधात आपण आपली भूमिका अदा करतो, त्या बाबतीत निश्चितपणे सखोलपणे विचार करण्याची आवश्यकता असते. शासनाने जर आपलं कशात भलं आहे त्या भलाची जपणूक जर केली असेल आणि अशी योजना फक्त 10% त्या अंशदाना सोडून बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी नाव बदललेल्या सुधारित निवृत्ती वेतन योजनेच्या मार्फत मिळत असेल तर ती स्वीकारण्यातच ती शहाणपणा होता. आणि जर मेन मागणी संबंधात अशा प्रकारचा सकारात्मक आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे शासनाचा निश्चितपणे सकारात्मक त्या ठिकाणी पवित्रा होताच होता, पण प्रत्यक्षात जी काही गोष्ट त्यातून लाभ आपल्याला मिळणार आहे ती सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट होत होती. आणि त्यामुळे उगाच आंदोलनासाठी आंदोलन पुढे वाढवणं हे योग्य नव्हतं. दुसरी गोष्ट अशी की आंदोलना सुद्धा काही गोष्टी बाबतीमध्ये नेत्याला एक विशिष्ट जबाबदारी असते की आपण कुठपर्यंत हे ताणलं पाहिजे. आणि शासन आणि आपण कर्मचारी हे नेहमी वाटाघाटीच्या स्वरूपामध्ये कुठल्या प्रकारचा बिघाड त्या ठिकाणी होऊ नये म्हणून त्या दृष्टिकोनातून केलेला विचार म्हणजे योग्य वेळेला थांबवलेलं आंदोलन. सरकारी कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीनं पेन्शन मिळणार आहे, सुधारित पेन्शन योजना, याच्यातला काही फंड सरकार जसं आपण सांगितलं शेअर बाजारामध्ये गुंतवणार आहे. आणि आज युद्धामुळे शेअर बाजार गडगडला, तर दुसऱ्या कुठल्या तरी कारणामुळे शेअर बाजार गडगडेल आणि मग पेन्शन होताना जर शेअर बाजारावर आधारित एखादी स्कीम असेल तर ते कर्मचाऱ्यांसाठी अजिबात उपयोगाची नाही. मग ही संघटनेला स्वीकारलीच कशी काय? मुळात ज्यांनी कोणी आपल्याशी चर्चा केलेली आहे त्यांनी जी गृहीतकं धरलेली आहेत, कन्सिडर केलेली आहेत, त्याचा जर विचार केला, कारण
ही योजना स्वीकारताना आम्ही शासनाकडे काही बंधन टाकलेले आहे की आमचं मागणं काय आहे, जुन्या पेन्शनप्रमाणे शेवटच्या वेतनाच्या 50% आणि तत्कालीन महागाई भत्ता एवढी रक्कम मला त्या ठिकाणी मिळाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. मग त्याचा पुढचा भाग असा होतो की जो संचित निधी आहे तो शासनाने शेअर मार्केटमध्ये गुंतवला तर त्याचाही मुद्दा आम्ही सोडून घेतलेला आहे. शासनाने जर अशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये गुंतवला असला तरी सुद्धा आमची जी रक्कम निधीची आहे, संचित निधीची आहे, आणि त्या तिच्या आधारे आम्हाला त्या ठिकाणी 50%ची जी रक्कम जी पेन्शन म्हणून मिळणार आहे, त्यात जर त्या शेअर मार्केटच्या गडगडण्यामुळे काही व्यत्यय येत असेल किंवा कमी येत असेल रक्कम, तर ती जोखीम शासन स्वतः घेणार आहे. त्याचा इफेक्ट कर्मचाऱ्यावर येणार नाही. त्याचा इफेक्ट कर्मचारी येणार नाही. पगारातून 10% कपात होणार आहे, अंशदान होणार आहे, आणि अंशदानाची एक ठराविक रक्कम तयार होईल, पण ती रक्कम टार्गेट पर्यंत पोहोचली नाही तर काय परिस्थिती निर्माण होईल? तोच भाग आहे. मी मग अशी तुम्हाला काय म्हटलं की 14% जी रक्कम शासनाचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते 18.5% ती जाऊ शकते, आणि त्यात जर ती गेली तर समान 10% एक पहिल्या क्रमांकाचं त्या ठिकाणी संचित निधी होईल, आणि उरलेल्या 8% आणखीन तो वेगळा निधी त्या ठिकाणी होईल. या 8%तून निश्चित जर कमी जो भाग पडतो त्याची भरपाई केली जाईल, सब्जेक्ट टू जर 18.5 झालं तर. परंतु 14 जर राहिलं तरी सुद्धा शासनाने आम्हाला स्पष्ट केलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याची जी 50% आणि ते महागाई भत्ता अशी जो स्वरूप आहे त्याच्या पेन्शनचं, त्यात कमी पडणारी रक्कम आम्ही जोखीम उठली ती पूर्ण केली जाईल. संभाजीनगरचे कुलकर्णी सर आहेत, त्यांनी प्रश्न केलेला आहे की जुन्या पेन्शन प्रमाणे त्याच्यामध्ये सुधारित पेन्शन योजनेमध्ये वाढ होत राहणार आहे का? ऑफकोर्स, जर समजा काही कारणपरत्वे म्हणजे डीए वाढतो, वेतन आयोगानुसार हा 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 बघा, जुन्या पेन्शन प्रमाणे त्यांना 50% वेतनाच्या आणि महागाई भत्ता ही बाब स्पष्ट झाली. वेतन आयोगाकडे जेव्हा प्रश्न जाईल तेव्हा सुद्धा निश्चितपणे या बाबीचा ते विचार करतील. जो 50% रक्कम आपण म्हणतो ना, ती कोणत्या स्वरूपात त्या ठिकाणी असेल याचा अभ्यास आपल्या त्या आयोगाला करावाच लागेल. त्यामुळे आयोगाच्या शिफारशी ह्या इतर जुन्या पेन्शनच्या कर्मचाऱ्यांना ज्या लागू होतात तद्वतच ते या सुधारित वाल्यांना लागू होणारच. प्रतिक्रिया, आपले प्रश्न, महत्वाचे विषय नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रभाकर निर्मळे @gmail.com वर ईमेल करा, आणि प्रभाकर निर्मळे ऑफिशियल हे आपल्या हक्काचं व्यासपीठ आहे, यावर सातत्यानं अपडेट राहा. आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.